नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आणि धरणं आंदोलन. अंगणवाडी सेविकांना योग्य आणि वेळेवर मानधन मिळण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक. पुण्याच्या सासवडमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक. तहसील कार्यालयापासून पंचायत समितीपर्यंत धडक मोर्चा. विविध मागण्यांसाठी सेविकांचा थाळीनाद आंदोलन. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अमरावतीतील अंगणवाडी सेविकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. नोकरीतून बडतर्फ करण्याच्या नोटीस आल्यानं हजारो अंगणवाडी सेविका आक्रमक. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी बांधवांचा ठिय्या. जिल्हाधिकाऱ्यांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न. आमरण उपोषणातील बांधवांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं समाज आक्रमक. बीड शहरामध्ये बांधकाम कामगार आक्रमक. परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा भव्य मोर्चा. कामगारांसाठी उपकार्यालय सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा. 13 जानेवारीला बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा. सभेआधी ओबीसी समाजाच्या ठिकठिकाणी बैठका. सभेला छगन भुजबळ उपस्थित राहणार. अकोल्यातील कायदा सुव्यवस्थेविरोधात ठाकरे गट आक्रमक. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटाचा मूक मोर्चा. ठाण्याच्या शहापुरातील उंबरवाडीमध्ये शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचा मोर्चा. पंचायत समितीवर श्रमजीवीचं आंदोलन. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा वाद चिघळला. अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि इतर 10 सदस्यांना कायदेशीर नोटीस. नियमबाह्य केलेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी. भिवंडी महापालिकेच्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे स्वच्छता कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. कर्मचारी कृती समितीकडून पालिका मुख्यालयासमोर निदर्शनं. मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गेली मागणी. सांगोला शेतकरी महिला सूतगिरणीवर शेकापची एकहाती सत्ता. सर्व 19 जागा जिंकत शहाजी बापू पाटील गटाला धक्का. डॉक्टर बाबासाहेब देशमुखांकडून सर्व निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त. आजच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संपाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. लासलगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरळीत. कांद्याला सरासरी 1840 रुपयांचा भाव. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद राहणार. 11 तारखेपासून 4 दिवस लिलाव बंद. ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय. नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका. आर्थिक नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी मुलामुलींचे लग्न ढकलली पुढे. धाराशिवच्या 101 पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांच्या 40% जागा रिक्त. 14,000 पशूंमागे केवळ 1 डॉक्टर. डॉक्टरांची भरती करण्याची पशुपालकांची मागणी. तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप. गुन्हे दाखल असलेली ही परीक्षेत पास झाल्याचा आरोप. निकालामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ. तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून 3 महिन्यांमध्ये नव्यानं भरती प्रक्रिया करा. आमदार कैलास पाटलांची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास ठाकरे गट रस्त्यावर उतरणार. कैलास पाटलांचा इशारा. राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेतील रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू. आतापर्यंत 12,000 पदांची जाहिरात दिल्याची माहिती. नंदुरबार शहरामध्ये कोरोना JN1चा रुग्ण आढळला. रुग्णाची प्रकृती स्थिर. आरोग्य यंत्रणा सतर्क. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत. जलवाहिनी फुटल्यानं आणि तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत. आजपासून 22 तारखेपर्यंत नव्या जलवाहिनीच्या कामामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा. आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. सलग 6व्या दिवशी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा. पुण्याच्या लोणावळ्यामध्ये रोगराईला आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ. तळेगाव बाजारपेठेमध्ये फवारणीचं काम युद्धपातळीवर सुरू. पालघरच्या जंजिरे केळवे किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहीम राबवली. सह्याद्री प्रतिष्ठान विभागाकडून किल्ला परिसरामध्ये स्वच्छता. चेन्नई नंतर आता लातूरमध्ये वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होणार. वंदे भारतला देशभरामध्ये प्रवाशांचा मोठा प्रतिसाद. अखेर भंडारा जिल्ह्यातील आंभोरा पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला. नितीन गडकरी आणि फडणवीसांच्या हस्ते 13 जानेवारीला पुलाचं उद्घाटन होणार. 8 ते 13 जानेवारीपर्यंत पुलावरील वाहतूक राहणार बंद.
हिंगोलीच्या कळमनुरीमधील शोभायात्रेत आमदार संतोष बांगरांचा टाळ मृदंगावर ठेका. बांगरांचा बाल वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत जय श्रीरामचा नारा. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील डॉक्टर उज्ज्वल निकमांना निमंत्रण. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून 889 जणांना निमंत्रण. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अमृत कीर्तन महोत्सवाची सांगता. महोत्सवाच्या काळात गावागावांमध्ये धार्मिक वातावरण. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरामध्ये अक्षता कलश शोभायात्रा. मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. नाशिकच्या येवल्यातील म्हाडा वसाहतीमध्ये घाणीचं साम्राज्य. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप. गडचिरोलीमध्ये श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा उत्साह. गडचिरोलीमधील तिघांना राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळला. भाविकांनी नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. बुलढाण्याच्या देऊळगाव माळी गावामध्ये पांडुरंग परमार्थाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. महाप्रसाद आणि कार्यक्रमाची सांगता. सोहळ्यामध्ये तब्बल 51 जोडप्यांचा होमहवन आणि पूजेमध्ये सहभाग. बीडच्या अंबेजोगाईमध्ये मुकुंदराज स्वामी यात्रेसाठी भाविकांची गर्दी. समाधी परिसरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन. येवला तालुक्यामध्ये यंदा पावसाअभावी गव्हाच्या लागवड क्षेत्रामध्ये घट. पाण्याच्या कमतरतेमुळे गव्हाची वाढ खुंटली. शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात. धाराशिव शहरामध्ये घाणीचं साम्राज्य. नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नंदुरबारमधील हवामान बदलामुळे मिरचीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार बंद. ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांनाही मोठा फटका. परभणी जिल्ह्यातील 4.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 188 कोटी जमा. जिल्हाधिकाऱ्यांकडून 52 मंडळांमध्ये अग्रिम पीक विमा रक्कम जाहीर. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. पनवेलमधील सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला. 2 तरुणांना पनवेल पोलिसांकडून अटक. सलमान खानला भेटण्यासाठी घुसखोरी केल्याचं चौकशीत समोर. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये घरावर विजेची तार पडून भीषण आग. घरातील साहित्य जळून खाक. जीवितहानी नाही. महावितरणच्या गलथान कारभारावर स्थानिकांकडून सवाल उपस्थित. नागपूरमध्ये ई रिक्षाच्या बॅटरी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 52,000चा मुद्देमाल जप्त. पालघरमध्ये सील केलेल्या कारखान्यांमधून दिवसाढवळ्या लाखोंच्या भंगाराची चोरी. बँकांना कर्जाची परतफेड न केल्यानं चोरीचा प्रकार. बोईसर पोलिसांकडून ट्रक चालक ताब्यात. वर्ध्यामध्ये निसर्ग सेवा समितीच्या वतीनं चित्रकला स्पर्धा. 1,500 विद्यार्थ्यांनी साकारली आकर्षक चित्र.